ठीक आहे. तर ग्रेट इन्व्होकेशन ज्याचा आज आपल्याला करायचं आहे, ठीक आहे ना. ठीक. आपण प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी ग्रेट इन्व्होकेशन किंवा ईश्वराचा धावा करण्याची प्रार्थना, ठीक आहे, असं म्हणत असतो. याची सुरुवात कुठनं झाली आहे, तर याची सुरुवात जी आहे ॲलिस बेली नावाचा एक खूप मोठ्या रायटर आहे, स्पिरिच्युअल टीचर आहेत, त्यांनी केली आहे. आणि ती मराठी इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचं नावच ग्रेट इन्व्होकेशन असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे. हम्म. आणि या ग्रेट इन्व्होकेशन मध्ये त्यांचा मूळ उद्देश काय होता, तर बाबा जिथे तिथे मार पीट, लढाई, ईर्ष्या, द्वेष किंवा अशांतता पूर्ण पृथ्वीवर आलेली आहे, तर ही सगळी अशांतता आपल्याला दूर करायची आहे. तर जसं आपण पीस अँड इल्युमिनेशन मला केलं होतं, ब्लेसिंग्स करत होतो ना अर्थला, तर तसंच हो. हे पण आहे की जिथे आपण त्या ईश्वराला बोलवतोय प्रत्यक्षात, की हे ईश्वरा तू ये, ईश्वराचा प्रकाश येऊ दे, ईश्वराच्या हृदयातनं निघणारा जो प्रेम मय कोश आहे तो इथे येऊ दे, प्रेमाचा जो प्रकाश आहे तो इथे येऊ दे, आणि पृथ्वीवर परत हम्म. ईश्वराचे वास असू दे, ईश्वराचा महाअवतार परत परत येऊ दे. जसं आपण म्हणतो की लॉर्ड कृष्णा आले होते, हो की नाही, रामाचा हो. अवतार झाला होता, क्राइस्ट जेसस क्राइस्ट यांचा अवतार झाला होता. तर त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी परत म्हटलंय की या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. म्हणजे त्या अवताराचे आगमन झाले की परत शांतता येते, आपल्या सगळ्यांना त्याचं गायडन्स मिळतं प्रॉपरली, हो की नाही. आणि जिथे हो. जिथे सैतानी शक्ती आहे तिथला दरवाजा बंद होऊ दे, असं एक थोडंसं त्याचं हे आहे. तर मे इट सील द हम्म. डोअर व्हेअर इव्हिल ड्वेल्स असं त्यांनी इंग्लिशमध्ये म्हटलंय. तर त्या इंग्लिश ग्रेट इन्व्होकेशनच आपण मराठी ट्रान्सलेशन करतोय आणि ते म्हणत अच्छा. असतो. ठीक आहे. मग हे म्हणताना ठीक. आपण आधी काय करणार आहे, आपण इन्व्होकेशन तर करणार की बाबा टू द सुप्रीम बिंग, प्रार्थना करायची आपल्याला देवाची. त्याच्यानंतर हो. आपण परत एकदा आपल्या हार्ट चक्राकडे लक्ष देणार, आपल्या क्राउन चक्राकडे म्हणजे आपल्या हृदय चक्राकडे आणि आपल्या सहस्रार चक्राकडे लक्ष देणार. त्या दोन्ही चक्रांना एकमेकांसोबत अलाइन करणार, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपले दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेत ठेवणार आणि ते असे छातीच्या समोरच ठेवायचे आहेत, या पद्धतीने. ठीक आहे. हा. आणि परत हाच विचार करायचा आहे की आपल्या सहस्रार चक्रातनं ती दिव्य सोनेरी ऊर्जा येते आहे आणि आपल्या हातातनं आणि हृदय चक्रातनं ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा जी आहे ती त्या पृथ्वीवर जाते आहे. आणि ती हा. जाते आहे असे इमॅजिन केल्यानंतरच आपण हे ग्रेट इन्व्होकेशन, ज्याला आपण मराठीतनं ईश्वराचा धावा करण्याची प्रार्थना म्हटली आहे, हे आपण 5 वेळा म्हणणार आहे. पण एकदा कंप्लीट झालं की ओम शांती शांती ओम, ठीक आहे ना. मग हा. परत आपण त्याला रिसायकल परत रिसाईट करणार, आपण त्याला परत एकदा म्हणणार, मग परत ओम शांती शांती ओम. ठीक आहे ना. तर असं ओम शांती शांती ओमच्या गॅपमध्ये आपल्याला या गोष्टी 5 वेळा म्हणायच्या आहेत. आणि जेव्हा आपण ग्रेट इन्व्होकेशन हे कम्प्लीट करतो, छानपैकी फोकस करून काम करतो, तर याच्यातनं खूप गुड कर्मा जनरेट होतोय. कारण आपण अर्थला ब्लेसिंग्स देतोय ना. आपण हो. म्हणतोय की हे ईश्वरा तू ये, आपण त्याचा धावा करतोय की तू ये बाबा, आम्हाला याच्यावर तू हवायस, ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे हो. खूप मोठा गुडकर्मा जनरेट होत असतो. आणि हा जनरेट झालेला गुडकर्मा आपण जसं नेहमी डिक्री करतो तसं डिक्री करून त्याला युटिलाइज करायचं, ठीक आहे ना. तर ईश्वराचा धावा करण्याची प्रार्थना जी आहे ती कशासाठी आहे, तर पृथ्वीवर शांतता नांदो, सुख समृद्धी नांदो, पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला, मनुष्य जीवाला, सगळ्यांना सुख समाधान मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यासाठी मग काय आहे, तर तो ईश्वर हे महाअवतार, तू पण इथे जॉईन हो, ठीक आहे ना. तू ये इथे अवतार घे, ही एक रिक्वेस्ट आपल्याला त्याला करायची आहे. तर मी इथे शेअर करते आहे. चला, दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा, डोळे बंद करा.
दोन्ही हात हळूवार सहस्रार चक्राच्या वर घेऊन जा. आपण त्या ईश्वराला प्रार्थना करूया. टू द सुप्रीम डिवाइन फादर, डिवाइन मदर, लॉर्ड गुरुजी मेलिंग, जोहानजिंग मेलिंग पा, ऑल द ग्रेट ग्रेट वन, archangels, holy angels, healing angels, spirit guides, guardian angels, and the great great divine spirits. I invoke you all to bless all of us with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, and divine prosperity. With deep gratitude, सहस्रार चक्रावर हात ठेवा. विथ डीप रिस्पेक्ट, आज्ञा चक्राला हात लावा, कपाळाला. अँड लॉट्स ऑफ लव्ह हृदयावर ठेवा. थँक्यू सो मच. आत्मा नमस्ते. डोळे बंदच असू द्यात. हात नमस्काराच्या स्थितीतच जोडलेले असू द्या. हळुवारपणे आपल्या हृदय चक्राकडे लक्ष द्या. आपले हृदय चक्र हे त्या प्रेमाचे एक स्रोत आहे. एक सुखद घटना आठवा. त्या सुखद घटनेचा अनुभव आपल्या हृदय चक्रात घ्या. आपले हृदय चक्र हे गुलाबाच्या फुलाप्रमाणे उमलत आहे असा अनुभव घ्या. हळुवारपणे आपल्या सहस्रार केंद्राकडे लक्ष केंद्रित करा. आपले सहस्रार चक्र हे त्या परमात्म्याचे हृदय चक्र आहे. त्या परब्रह्माची ती दिव्य सोनेरी ऊर्जा आपल्या शरीरात याच सहस्रार चक्राच्या थ्रू आत येत असते. सहस्रार चक्राकडे लक्ष केंद्रित करा आणि आयुष्यातली आणखीन एक सुखद आल्हाददायक घटना आठवा. घटनेचा अनुभव घ्या. त्या सुखामुळे आपले सहस्रार चक्र हे एका सुंदर कमळाप्रमाणे उमलत आहे. या क्षणी आपले सहस्रार चक्र आणि आपले हृदय चक्र या दोघांकडेही ध्यान केंद्रित करा. त्या परब्रह्माची ती दिव्य सोनेरी ऊर्जा सहस्रार चक्रातनं आपल्या शरीरात प्रवेश करीत आहे. आता दोन्ही हात छातीच्या समोर आशीर्वादाच्या रूपाने आणा आणि आपल्या समोर छोट्या चेंडूच्या आकाराच्या निळसर रंगाच्या पृथ्वीची कल्पना करा. सहस्रार चक्रातनं आलेली ती दिव्य सोनेरी ऊर्जा आपल्या दोन्ही हातातनं आणि हृदय चक्रातनं बाहेर निघते आहे आणि बाहेर निघणारी ही दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा त्या पृथ्वीवर जात आहे. तळहाताला जे व्हायब्रेशन्स येत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. पाठवा सहस्रार चक्रातनं
ती दिव्य सोनेरी ऊर्जा आत येते आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या दोन्ही हातातनं ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा त्या पृथ्वीवर जात आहे. पृथ्वीला भरभरून आशीर्वाद जातो आहे. आता याच ह्याच्यात आपल्याला ईश्वराचा धावा करण्याची प्रार्थना म्हणायची आहे. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानवजातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायमस्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानवजातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायम स्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ईश्वराच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे.
या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायमस्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायमस्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायमस्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती.
ओम शांती 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 ओम. ओम शांती 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 ओम. आपल्या सहस्रार चक्रातनं ती दिव्य सोनेरी ऊर्जा आपल्या शरीरात येत आहे आणि आपल्या दोन्ही हातातनं आणि हृदय चक्रातनं ती या पृथ्वीवर जात आहे. हळुवारपणे भानावर या. कल्पना करा, पृथ्वीला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी उपलब्ध होते आहे. पृथ्वी पुनर्जीवित झाली आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला सुख, शांती, समाधान प्राप्त झालेले आहे. पृथ्वीवर समृद्धी सगळीकडे वास करते आहे. तथास्तु. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत आणा. हळुवारपणे आपल्या सहस्रार चक्राकडे घेऊन जा. We are thanksgiving to the Supreme Being, Divine Father, Divine Mother, Lord Guruji Meling, Johan Jing Meling Pa, all the great, 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 great one, all the spiritual gurus, spiritual ministers, spiritual masters, archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit angels, and spirit guides. We thank you so much for your divine love, divine light, divine healing energy, divine protection, divine abundance, divine prosperity, and divine success for all of us. Thank you, thank you, thank you so much. With deep gratitude, with deep respect, and lots of love, thank you so much. Atma Namaste.